काँग्रेस पक्ष खाली करणं म्हणजे बावनकुळेंना कॅसिनोत गेम खेळणं एवढं सोपं वाटतंय का? वर्षा गायकवाडांचा पलटवार. भाजप प्रदेश अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात भाजप अधिकाऱ्यांच्या बैठकीत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा असा थेट संदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. तर काँग्रेसमधून कोणी आलं तरी तुमचा विचार अगोदर करणार असंही त्यांनी म्हटलं आहे. आता काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत की चंद्रशेखर बावनकुळे यांना काँग्रेसला खाली करणं हे मकाऊमधल्या कॅसिनोत गेमसारखं वाटत आहे का? एका रात्रीत काँग्रेस खाली होईल असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. पक्ष संपवण्याची भाषा कोणी करू नये. हे बोलणं उर्मटपणाचं, मस्तीचं उदाहरण आहे. माणसाने बोलत असताना विचार करून बोललं पाहिजे. आणि याआधीसुद्धा त्यांच्या नेत्यांनी काँग्रेसमुक्त भारत त्यांना करायचं असं म्हटलं होतं. 400 पारचे स्वप्न पाहणारे 240वर थांबले. महाराष्ट्रातसुद्धा खासदार किती निवडून आले ते बघा असं म्हणत त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पलटवार केला आहे. हाँगकाँगला तिथं तसे 3 करोड रुपये संपले, तसे लोक त्वरित तसं काँग्रेस संपण्याची गोष्ट करू नये. तो खेळ जुगाराचा खेळ होता ना, त्याच्यामध्ये ते ठीक आहे, पण इथे लोकांची आहे आणि लोकांना ह्याने जमलेले आहेत, कुशाने, विचारधारेने. लोकांची काँग्रेसप्रती श्रद्धा आहे, निष्ठा आहे आणि विचारधारेशी आम्ही प्रामाणिक आहोत असे बोलणारे खूप आले. पहिले स्वतःच्या पक्षाला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.